Hello friends, today now we see the last topic of this chapter is a genetic disorder, and in this topic we see the last lecture. It is a Down syndrome, thalassemia. Now started with the new syndrome, it is called as a Turner syndrome. Friends, what is meant by Turner syndromes? Is the failure of homologous chromosome to separate properly during cell division. Here homologous chromosome जे आहे ते सेपरेट होत आहे प्रॉपरली केव्हा ड्युरिंग सेल डिव्हिजन. ड्युरिंग सेल डिव्हिजनच्या वेळेस ते प्रॉपरली सेपरेट झाल्यामुळे त्या पेशंटमध्ये किंवा दिस पीपल सफरिंग फ्रॉम द टर्नर सिंड्रोम. It is also called as a X monosomy or XO females. It is a sex chromosomal disorder caused due to non-disjunctions of chromosome. What is meant by non-disjunction? Means homologous chromosome to separate properly during cell division or gamete formation. It is called as a non-disjunction. Individual born with Turner syndrome has a 44 autosome. इंडिव्हिज्युअल बॉर्न जेव्हा होतात ते त्यावेळे टर्नर सिंड्रोमच्या पेशंटमध्ये किंवा पीपल सफरिंग फ्रॉम दिस डिसीज ते फॉर्म अ 44 ऑटोसोम्स विथ XO. They are phenotypically female. This patient are a phenotypically female. Means a chromosomal disorder in which a female is born with only one sex chromosome. इथे काय होते, इथे फिमेल बॉर्न होते पण त्याच्यामध्ये एकच एक्स क्रोमोझोम प्रेझेंट आहे. ओनली वन एक्स क्रोमोझोम कॅन बी प्रेझेंट इन धिस फिमेल born cases. They have the symptoms are forming in this Turner syndromes are, and these Turner syndromes result from a missing or incomplete sex chromosome. आता मग इथं काय होतं आहे, इथं ओनली एक्स क्रोमोझोम एकच एक्स क्रोमोझोम डेव्हलप झाल्यामुळे इथं क्रोमोझोम मिसिंग होतो आहे कुठंतरी. इनकम्प्लीट सेक्स क्रोमोझोम कॅन बी फॉर्मिंग इन दिस टर्नर syndrome. And this patient suffering from this Turner syndrome having the symptoms like they have a short stature height. त्याची हाईट कशी राहील, शॉर्ट राहील. अँड वेब नेक, लोअर पोस्टेरियर हेअर लाईन, ब्रॉड shield shaped chest, poorly developed ovaries and breast, and low intelligence. These symptoms can be found in a patient suffering from the Turner syndrome. Okay, then next one, a last syndrome is a Klinefelter syndrome. Klinefelter syndrome means here the extra X chromosomes are present in a males. तिथं एक टर्नर सिंड्रोममध्ये फिमेलमध्ये एक्स क्रोमोझोम हा एक्स क्रोमोझोम हा अब्सेंट होता. आता इथं मेलमध्ये एक्स क्रोमोझोम मोर एक्स क्रोमोझोम आ प्रेझेंट इन मेल्स. It is a chromosomal disorder caused due to extra X chromosome in male. हे सुद्धा एक क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. ह्या क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये आपल्याला बघायला मिळेल की याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम हा मेलमध्ये एक्स्ट्रा आहे. Thus genotype of individual is 44. आता इथं ऑटोसोम्स क्रोमोझोम किती आहे, 44. But here in normal patient or normal people having a two pair of two chromosomes are sex chromosomes X and Y. Okay, but here in
patient or a people suffering from the Klinefelter syndrome having a 44 autosomes and extra X chromosomes are developed in these males. नॉर्मल मेलमध्ये एक एक्स क्रोमोझोम असतो, एक वाय क्रोमोझोम असतो. ओके, आणि फिमेलमध्ये डबल एक्स क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. बट हिअर मेलमध्ये डबल एक्स क्रोमोझोम प्लस वाय क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. दे आर डिस्क्राईब ॲज अ फेमिनाइज्ड मेल. त्यांना काय म्हटलं जातं मग? फेमिनाइज्ड मेल असं म्हटलं जातं. एक्स्ट्रा क्रोमोझोम इज अ रिझल्ट ऑन नॉन डिस्टंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम. आता हा एक्स्ट्रा क्रोमोझोम जो आहे तो कोणत्या एरियात बघायला मिळेल आपल्याला? होमोलॉगस क्रोमोझोममध्ये. होमोलॉगस क्रोमोझोममध्ये हा एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम बघायला मिळेल ड्युरिंग सेल डिव्हिजन, ड्युरिंग मिओसिस और ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ज्या वेळेस मिओसिस होत असेल त्यावेळेस आपल्याला हा जो एक्स क्रोमोझोम आहे तो नॉन डिस्टंक्शन एरियामध्ये किंवा होमोलॉगस क्रोमोझोममध्ये आपल्याला एक्स्ट्रा बघायला मिळेल. इंडिव्हिज्युअल इज अ मेल अँड हॅज अ ओव्हर ऑल मॅस्क्युलिन डेव्हलपमेंट. इंडिव्हिज्युअल मेलमध्ये आपल्याला सगळी डेव्हलपमेंट इन मॅस्क्युलिन डेव्हलपमेंट बघायला मिळेल. व्हॉइस पिच इज हार्श. मग आता सिम्टम्स काय आहे क्लिनेफिल्टर सिंड्रोमचे ते आपल्याला बघायचे. व्हॉइस पिच इज हार्श. व्हॉइस पिच कशी असेल त्याची? हार्श असेल. अँड हॅव अंडर डेव्हलपमेंट टेस्टिस. दे आर टॉल विथ लॉंग आर्म्स. दे आर टॉल विथ अ लॉंग आर्म्स. फेमिनाइन डेव्हलपमेंट like a development of breast, that is a gynecomastia, and no spermatogenesis. Therefore individuals are sterile. म्हणून हे इंडिव्हिज्युअल्स काय असतात? स्टराइल्स असतात. इट इज कॉल्ड ॲज अ क्लिनफेल्टर सिंड्रोम or it is also called as a XXY chromosome in a males. Now these syndromes means the Down syndrome, Turner syndrome, Klinefelter syndrome are mostly present in a genetic disorder. हे सगळे जे आपण सिंड्रोम्स बघितले आतापर्यंत, थॅलेसेमिया, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लिनफिल्टर सिंड्रोम, हे सगळे जे होतात ते कोणते होते? मग जेनेटिक डिसऑर्डरमधले होते. आणि जेनेटिक डिसऑर्डरमधल्या क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये आपण हे सिंड्रोम्स बघितले. क्रोमोझोमल सिंड्रोम्स डिसऑर्डर का होते? कारण की त्याच्यामध्ये एक तर क्रोमोझोममध्ये काहीतरी चेंजेस होत होते. जसे डाऊन सिंड्रोममध्ये आपण बघितले तर तिथं काय होतं? 21st ट्रायसोमी होते. 21st ट्रायसोमी होती मीन्स 21च्या क्रोमोझोमल पेअरमध्ये एक्स्ट्रा एक क्रोमोझोम डेव्हलप झाला होता. कुठं? डाऊन सिंड्रोममध्ये. टर्नर सिंड्रोममध्ये आपण काय बघितलं होतं? टर्नर सिंड्रोममध्ये आपण बघितलं की एक्स क्रोमोझोम हा फिमेलमध्ये काय होता? दे आर absent or they are only one X chromosome are present in a female in a Turner syndrome. And Klinefelter syndrome मध्ये आपण काय बघितलं? एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम आर प्रेझेंट इन अ मेल. Then this is all the disease, all the disorders are forming with the help of chromosomal abnormalities. काहीतरी क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज होत होती तिथं, म्हणून ते सिंड्रोम्स हे डेव्हलप होतात पेशंट्समध्ये. परंतु थॅलेसेमिया जो आपण डिसऑर्डर बघितला तो पूर्णपणे काय होता? मेंडेलियन डिसऑर्डर होता. मेंडेलियन डिसऑर्डर होता म्हणजे हिअर द हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पेप्टाईड चेन्स आणि त्याच्यामध्ये कोणत्या तरी एका पेप्टाईडमध्ये तो अब्सेंट होता. एक पेप्टाईड चेन्स तिथं अब्सेंट होती किंवा लॅक ऑफ पॉलीपेप्टाईड चेन्स आर फॉर्मिंग इन दिस डिसीज.
हेरिटेज डिसीज होता तो ऑटोसोमल क्रोमोझोममध्ये आपल्याला मोस्टली बघायला मिळत होता. दिस इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक डिसऑर्डर. नाव आवर चॅप्टर इज फिनिश in the last topic, genetic disorder. Okay, thank you.